नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये द ट्राय टॉक मध्ये. तर त्या ठिकाणी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहे सारंग भाऊ नाईक. नमस्कार भाऊ. नमस्कार. सारंग भाऊ हे इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे. त्या ठिकाणी कॉन्टेंट क्रिएटर, हॉरर स्टोरी, हॉरर कॉन्टेंट हे सगळं ते ठिकाणी बनवत असतात. तर अशाच सोबत मध्ये ते त्यांचा एक अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर सारंग भाऊ, आज तुम्ही तुमचा अनुभव, तुमच्यासोबत काय घडलं होतं, काय किस्सा घडला होता, आम्हाला एक सांगू शकता का? म्हणजे कसं असतं माहितीये का, आम्ही आतापर्यंत भरपूर तंत्रपीठ वगैरे फिरतोय हम्म. की त्या ठिकाणी आम्हाला जे अनुभव येतात ते काही काही एकदम बेकार असतात. हम्म. म्हणजे आम्ही कोणाला सांगू शकत नाही, पण तुम्ही आता आज इथे बोलवलं आम्हाला तर आम्ही सांगतो. म्हणजे आम्ही हॉरर शूट करत असताना एकदा माझा मित्र आणि मी, आम्ही ते अंड वगैरे लिंबू ते आहेत ते असतं ते खरं आहे, बरोबर. पण आम्ही एक शूट म्हणून ते आम्ही घेऊन गेलो होतो. म्हणजे अशा वेळेस काय झालं, ते अंडा आणि लिंबू आम्ही जागेवर ठेवलं, पण याच्या आधी त्या मित्राला त्रास झालेला होता, त्याने मला सांगितलं नाही. हम्म. मग त्याला मी विचार, तू घाबरला का बरे? तो तुम्हाला असा असा त्रास झाला. म्हणलं काय झालं, त्रास सांग. म्हणजे मला येताना झाडावर काहीतरी दिसलं म्हणे. म्हणलं असं काही नसतं रे, म्हणलं ही सगळी अंधश्रद्धा आहे. म्हणजे नाही, मला खरंच दिसलं म्हणे, आज शूट काढायचा नाही. तरी मी त्याला फोर्स केलं आणि शूट करून घेतला त्याच्याकडून, माझा शूट करून घेतला. आम्हाला 2 पर्सनचा करायचा होता, पण आम्ही माझा सिंगल पर्सन आम्ही टाकला त्याच्यावर. पण त्याच्यानंतर त्याला एक घरून फोन आला, ज्या ज्या जागेवर तू असशील त्या जागेवरून लगेच निघ अच्छा. आणि एका ठिकाणी जाऊन हात पाय तोंड धु. असं का झालं असेल हे मला पण माहित नाही अजून. मी देव मानतो, पण ठीक आहे, समथिंग समथिंग. आणि आता जस्ट आमची एक हे झालेली सिरियल, म्हणजे सिरियल आम्ही पार्ट 3 बनवले, 3 बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये हाकामारी हा आमचा टॉपिक आहे, हाकामारीचा. आणि त्याच्यामध्ये जी लहान मुलगी आम्ही दाखवलेली आहे, आम्ही शूट करत असताना तिला खिडकीमध्ये काहीतरी दिसलं. तिने मम्मीला सांगितलं, मम्मी खिडकीमध्ये काहीतरी दिसतंय. पण तो विषय असा झाला की ते खिडकीमध्ये ते आमचा शूट बघत होते. म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट झाली ती. असे भरपूर अनुभव आहेत. आम्ही तंत्रपीठांवर पण फिरतो, अक्षरशः आमच्या समोर लोक असे लोळत असतात. म्हणजे ते पछाडणं वगैरे म्हणतात ना, भूत वगैरे अंगामध्ये येणं, आम्ही खूप ठिकाणी जाऊन बघितलेलं. आणि अजून पण आम्हाला कॉल येतात की आमच्याकडे शूट करायला या. पण नाथांची कृपा, तिकडून ते जेव्हा आदेश सांगतात आम्हाला, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो. स्वतःहून आम्ही कधी जात नाही. म्हणजे मला एखादा कॉल कसा येतो, डोक्याला टिंग 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 वाजायला लागतो, अशा प्रकारे मला त्या ठिकाणाची ओढ लागते, सिग्नल भेटतो. आणि मी त्या ठिकाणी कसा ओढला जातो शूट पण करून घेतो मी त्याचा. आणि जे व्हिडिओ मी एडिटिंग स्वतः माझी मीच करतो, ते माझ्याकडून ते नाथ घडवून घेतात. म्हणजे आम्ही आता जस्ट मडीला जाऊन आलो. मडी तुम्हाला माहिती असेल, नाथांचं सर्वश्रेष्ठ स्थानाचा संजीवन समाधी तिथे. त्या संजीवन समाधीचा खूप अनुभव लोकांना येतो आणि आम्ही तिथे कायम जात असतो. तिकडून येताना रिटर्नला माझा मित्र आणि मी होतो सोबत. तर एका गावामध्ये गाडी बंद पडली आमची. गावामध्ये ती गाडी बंद पडली आणि ते एक्सलेटर अडकून बसलेलं. ते नुसती गाडी रेसच व्हायची. मी चावी बंद करून टाकली, पण गाडी बंद कुठे पडली असेल तर गॅरेजच्या समोरच. का तर नाथ कृपा होती. म्हणजे आमच्या सोबत संकेत भाऊ आहेत, हे पण आमच्या सोबत शूट मध्ये असतातच कायम. कॉमेडी रील्स वगैरे आम्ही काढत असतो. तर आम्ही याच जागेवर एक यंत्र बनवलं होतं. तर त्या यंत्रामुळे मला माझ्या आत्याचा फोन आलेला की असं करत नका जाऊ, एखाद्याला अंगामध्ये येतं, कोणाला सूट होत नाही. पण एवढं आहे, मी सर्वात जास्त मानतो केवडीवनातील म्हसोबा महाराजांना. त्यांचे अनुभव जबरदस्त. तुम्ही आज पण तिथे जाऊन बघा, तुम्हाला कळेल की त्यांची महिमा काय. म्हणजे तिथे कोणता बाबा बुवा भगत कोणीच नाही आहे तिथे. स्वतः जे आहे ते स्वयंभू बाबा आहेत. आणि त्यांचे शूट पण आम्ही भरपूर टाकलेले आतापर्यंत. एकदा अनुभव घेऊन बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. एका नाण्याच्या 2 बाजू असतात, छापा आणि काटा. त्याच प्रकारे भक्ती आणि अंधभक्ती असा एक प्रकार असतो. तो देव माना ना, तुम्ही देव माना, देव आहे, पण तो एक पॉझिटिव्हिटी मध्ये आहे. तुम्ही जर देव मानताय तर तुम्हाला भूत मानायला काय हरकत आहे. बरोबर. की मला एवढे डीएम येतात की तुम्ही अंधश्रद्धा पसरवतायत हे, पण असा व्हिडिओ नाहीये माझा कोणता की त्याच्यामध्ये अंधश्रद्धा दिसून येते. आता मागे 3.4 मिलियन एक व्हिडिओ गेली होती.
लेकुरवाळी मातेचं मंदिर. त्याच्यामध्ये मी असं बोललो होतो की या ठिकाणी आल्यावर अपंगत्व असणाऱ्या लोकांना आराम भेटतो बरोबर आणि पहिले तुम्ही दवाखान्यात जा मग देवाकडे जा, कारण सायन्स पहिले येतं. बरोबर पण सायन्स जेव्हा फेल होतं तेव्हा आत्मविश्वास म्हणून आपण देवाकडे जातो आणि तो आत्मविश्वास असा असतो की आपल्या डोक्यामध्ये एक डोपामाइन केमिकल रिलीज होतं बरोबर. आणि त्याच्याने आपल्याला ते समाधान वाटतं की नाही मी हे करू शकतो आणि ते होतं. ते positive तसंच mind ने होतं. होतं. डॉक्टरांचा पण तोच प्रकार आहे. गोळीवर आणि माइंडली कंट्रोलवर सगळं अवलंबून असतं. तर असे खूप आमचे अनुभव आहेत. तर मित्रांनो, आज आपण सारंगभाऊ नाईक यांच्या तोंडून त्यांचा अनुभव ऐकला. जसं त्यांचं म्हणणं आहे, एक प्लस गोष्टी पण असतात, मायनस गोष्टी पण असतात. जशी भूत असतात तशी प्रेत पण असतात, बरोबर. तर त्यांनी त्यांच्या चांगले आणि वाईट हे असे दोन्ही अनुभव आपल्यासोबत शेअर केलेले आहे. याच्या पुढे पण ते आपल्याला सोबत काही चांगले आणि एक हॉरर असे अनुभव आपल्याकडे शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आमच्या व्हिडिओजला शेअर करा आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.